तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उद्या राज्याच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे। एकाही होर्डिंगवरती जिल्ह्यातील एकमेव आमदार असलेल्या हिरामण खोसकर यांचा मात्र फोटो नसल्याने चर्चा सुरू झाली आहे। या मेळाव्याला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत। त्यांचे फोटोही छापण्यात आलेत। विशेष म्हणजे या नेत्यांच्या स्वागतासाठी जिथे हा मेळावा होणार आहे त्या शहरातील तुपसाखरे लॉन्स बाहेर काँग्रेस शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार होर्डिंगबाजीही करण्यात आली। मात्र एकाही फलकावर नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार हिरामण खोसकर यांचा फोटो नाहीये। त्यामुळे राजकीय वर्तुळात हा चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय। उद्याच्या या मेळाव्याला खोसकर हजेरी लावणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान या लॉन्स बाहेरनं आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे। खरं तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती हा मेळावा अत्यंत असा महत्त्वाचा आहे। काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना यामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहेत। विशेष म्हणजे ज्या तुपसाखरे लॉन्समध्ये हा मेळावा होणार आहे त्याच शहरातील या लॉन्स बाहेर आपण जर बघितलं तर ठिकठिकाणी या पदाधिकाऱ्यांच्या स्वागताचे होर्डिंग हे लागलेले आहेत। मात्र यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार असलेल्या हिरामण खोसकरांचा या कुठल्याही होर्डिंगवरती फोटो जो आहे तो बघायला मिळत नाहीये। खरं तर जिल्ह्यातील एकमेव असे काँग्रेसचे हिरामण खोसकर हे आमदार आहेत, मात्र त्यांचा फोटो कुठे दिसत नसल्यामुळे आश्चर्य हे व्यक्त केलं जात आहे। आपण समोरच जर बघितलं तर हे समोरचं जे होर्डिंग आहे ते नाशिक शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लावण्यात आलेलं आहे। ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष यासोबत शहराचे जिल्हाध्यक्ष या दोघांचे इथे फोटो आहेत। विशेष म्हणजे वरती जिल्ह्यातील सर्व जे प्रमुख नेते आहेत त्यांचा यावरती फोटो बघायला मिळतोय, मात्र हिरामण खोसकर कुठेही नजरेस पडत नाहीये। फक्त हेच होर्डिंग नाही तर आजूबाजूला हे जेवढे काही 5 ते 6 होर्डिंग हे लावण्यात आलेले आहेत तिथे कुठेही खोसकर जे आहे ते नजरेस पडत नाहीये। आपल्याला माहिती की गेल्या काही दिवसांपासून हिरामण खोसकर हे चर्चेत आलेले आहेत। विधान परिषद निवडणुकीमध्ये खोसकरांनी पक्षाची शिस्तही पाळलेली नाही आहेत आणि त्यांचं मत फुटल्याचा आरोप हा त्यांच्यावरती केला जातोय आणि त्यानंतर खोसकरांवरती कुठेतरी पक्षाकडून कारवाई केली जाईल, त्यांना आगामी काळात तिकीट देखील दिलं जाणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता हिरामण खोसकरांचा कुठेही फोटो हा दिसत नाही आहे। शहरामध्ये देखील अनेक ठिकाणी होर्डिंग जर बघितले तर तिथे देखील हिरामण खोसकर हे कुठेही या होर्डिंगवर ते दिसून येत नसल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरलेला आहे। आता या खरं तर काँग्रेसने हा जो इशारा हा दिलेला आहे एक प्रकारे यातून नक्की खोसकर यांनी काय संदेश घ्यायचा आहे हाच प्रश्न आता उपस्थित होतोय। कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।